बघा, आज नवी मुंबई जी आहे ती नगर परिषदेतून डायरेक्ट ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली पहिली आपली महानगरपालिका आहे. आणि त्या अनुषंगाने आज जे छोटे छोटे गट आहे ना, म्हणजे G+4 जी होती ती आज रिडेव्हलपमेंटची गरज आहे. आणि रिडेव्हलपमेंट करत असताना जो मोठा प्रश्न होता FSIचा, क्लस्टर डेव्हलपमेंट, हे प्रश्न जे आहेत हे आज जवळजवळ 15-20 वर्षापर्यंत असलेले आपले नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सोडवले आहे. त्यांनी FSIचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, रिडेव्हलपमेंटला दिशा दिली नाही. आपण बघत असाल की वाशी साईडला रिडेव्हलपमेंट जोरात चालू झालेला आहे. तर ते रिडेव्हलप होताना त्याच्या ज्या अडचणी असतात, कन्व्हेन्स असेल, काही असेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर्वसामान्य माणसं आमची जी आहेत की जी 300 स्क्वेअर फूट 400 स्क्वेअर फूट त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा बघू, इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्याचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त रिडेव्हलपला आम्ही कायद्याच्या चौकट राहून आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिडेव्हलप करताना आम्ही आमचा फोकस असेल की बिल्डअप रिडेव्हलपमेंट न करताना तिथं राहणाऱ्या सदस्यांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन करावं. कॉन्ट्रीब्युशन करून तुम्हाला बँकेचं सागल, त्यासाठी आम्ही शिवसेना आमची पूर्ण टीम तुमच्या मागे असेल. तुम्हाला बँकेचं फंड घ्यायचे, पण तुम्ही स्वतःचं डिडेव्हलपमेंट केलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आता फायदा होईल त्याच्यात नक्कीच दुप्पट फायदा होईल.